बैलगाडा शर्यत खूप दिवसांनी जवळजवळ 7 ते 8 वर्षाच्या डिसेंबर 2021 मध्ये चालू झाली। या शर्यतीमध्ये हळूहळू दिवसेंदिवस नवीन नवीन गोष्टी प्रयोग व्हायला लागले, मग ते बक्षीस असो वा आयोजन। यामध्ये बुलेट आली, नंतर ट्रॅक्टर आला, नंतर थार गाडी आली, नंतर जेसीबी आणि नंतर 1 BHK फ्लॅट अशा नवीन नवीन गोष्टी होत राहिल्या आणि दिवसेंदिवस ही बैलगाडा शर्यत एकदम ग्लॅमर मिळत गेली। तसेच या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं आयोजनात मोठमोठे राजकीय नेते मंडळी, बिझनेसमॅन, खेळाडू, तसेच सिनेसृष्टीतील मंडळी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, सर्व घटक रील स्टार या शर्यतीला मिळणारा लोकांचा प्रतिसाद बघून आपली हजेरी दर्शवू लागले आणि खूप गर्दी व्हायला लागली। खरं तर हा खेळ रोमांचक करण्यात बैलगाडा शर्यत आयोजकांचं भी खूप मोठं योगदान आहे। त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बैलगाड्यामध्ये टॉपचे मैदान कोणते। यामध्ये आतापर्यंत टॉप नंबरला 5 नंबरला आहे मुळशी केसरी 2025 मौजे भुकुम तालुका मुळशी दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी हे मैदान पार पडले। यामध्ये 1 नंबरला 2.5 लाख असे बक्षीस दिले गेले आणि टोटल 12,38,000 रुपयाचं रोख बक्षीस दिलेली। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेवटच्या 8व्या क्रमांकाला 1,01,000 बक्षीस देणार हे आतापर्यंत इतिहासातलं पहिलं आणि एकमेव मैदान ठरलं। यामध्ये आतापर्यंत टॉपला 4 नंबरला आहे जयंत केसरी 2024 मौजे कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी हे मैदान पार पडले। यामध्ये 1 नंबरला 20 लाखाचा 1 BHK फ्लॅट बैलगाडी शर्यत इतिहासात पहिल्यांदाच बक्षीस म्हणून देण्यात गेला आणि टोटल बाकीचे 33,98,000 ची बक्षिसे दिली गेली आणि प्रत्येक सेमीला 2 नंबरच्या गाडीला 5,000 रुपये रोख बक्षीस देण्यात आले। यामध्ये आतापर्यंत टॉपला 3 नंबरला आहे मैदान रुस्तुम हिंद केसरी मौजे भाळवणी तालुका खानापूर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रदादा पाटील यांनी दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी हे मैदान घेतलं होतं। यामध्ये 1 नंबरला थार गाडी, 2 नंबरला ट्रॅक्टर, 3 नंबरला छोटा ट्रॅक्टर, 4, 5, 6, 7, 8 नंबरला मोटरसायकल अशी बक्षिसे देण्यात आली आणि प्रत्येक गटपासला गदा म्हणून पारितोषिक देण्यात आले। तर बैलगाडी शर्यत इतिहासात पहिल्यांदाच म्हणजे छकडी शर्यतीमध्ये हे थार गाडीचं बक्षीस होतं आणि त्यामुळे खूप लोकांनी म्हणजे पॉप्युलर झालं होतं। आणि नंतर याचं विशेष एक दुसरी गोष्ट ठरली की 1 नंबरच्या थार गाडीवरून 2 बैलगाडी मालकात म्हणजे आपलं बकासूर आणि मैव्या यांच्यामुळे एकमत झालं नाही कोणाला घ्यायची, त्यामुळे त्यांनी दोघांनाही उदार मतवादीपणाने देऊन टाकले। त्यामुळे हे मैदान खूप लोकांच्या आठवणीत राहिलं। यामध्ये आतापर्यंत टॉपला 2 नंबरला आहे भारत केसरी मौजे वडकी तालुका हवली जिल्हा पुणे दिनांक 4 जून 2023 रोजी हे मैदान पार पडलं आणि हे मैदानामध्ये 1 नंबरला 2 पिकअप ठेवल्या होत्या। जसं रुस्तुम हिंद केसरी मैदानात 1 थार गाडी होती, ती मतलब 2 बैलामध्ये घेण्यावरून मतलब एकमत होत नव्हतं, त्यामुळे आयोजकांनी 2 पिकअप ठेवून या मैदानाचा तो विशेष मिटून टाकला आणि इथं 2 ते 10 नंबरला प्रत्येकी 2 मोटरसायकली ठेवली। इथंही दोन्ही बैलगाड्यांचा विचार केला गेला आणि सगळ्यात मोठं म्हणजे बैलगाडी शर्यत इतिहासात पहिल्यांदाच गट पासला 1 मोटरसायकल गाडी बक्षीस देण्यात आलं। हे असं कुठेही घडलं नव्हतं आणि हे फक्त पहिल्यांदा त्या वडकी भारत केसरीमध्ये घडण्यात आले। आणि याच पार्श्वभूमीवर आतापर्यंत टॉपचं 1 नंबरचं मैदान ठरलेलं आहे ते म्हणजे महान भारत केसरी मौजे चाकण तालुका खेड। आता हे 4 बैलगाडा घाट या परिसरात हे मैदान पहिल्यांदाच भरलं होतं। इथं खूप गर्दी झाली लोकांची। 19 नोव्हेंबर 2023 रोजी हे मैदान पार पडले। यामध्ये 1 नंबरला थार गाडी, 2 नंबरला टाटा एस, 3 नंबरला ट्रॅक्टर आणि 4 ते 10 नंबरला प्रत्येकी मोटरसायकल अशी बक्षिसे देण्यात आली आणि गट पासला 1 मोटरसायकल गाडी बक्षीस देण्यात आली। टोटल त्यांनी 80 गट झाले, 80 मोटरसायकली देण्यात आल्या आणि विशेष म्हणजे इथं खूप लोकांची गर्दी झाली आणि इथं सुट्टीला पहिल्यांदाच बैलगाडी शर्यत क्षेत्रात सुट्टीला कॅमेरा बसवण्यात आला होता लाईव्ह मध्ये, हे पारदर्शक ठरलं। तर मंडळी, तुम्हाला नेमके कोणतं मैदान टॉपचं वाटतंय ते नक्की कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा ही विनंती। तर अशाच नवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया। तोपर्यंत रामकृष्ण हरी।